पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण डॉक्टर अजित लांडे यांच्या हातामध्ये कमालीची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये आणि 2 विकेट्स पहिल्या षटकामध्ये इथं आल्यात. यावेळेस जमिनी समांतर दरम्यान वाईडिश बोर्ड मध्ये सर्कलच्या आतमध्ये चेंडूला गॅदर केलं जाईल आणि दरम्यान कुठच्या प्रकारची धाव तिथे नसणार आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू लॉंग लेगला खेळलाय आणि दरम्यान तिसऱ्या पंचांकडे पाहतो आपण. मुख्य पंच पांडुरंग सरोदे सरांनी इथे निश्चितच दाद जे मागितले गेलेले आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो इथे दाद जे मागितले गेलेले आहे. तर फेअर डिलिव्हरी पाहतो आपण तिथे आणि दरम्यान 4 धावा त्यावरती मिळत आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. सुरू असताना पहिला चेंडू पास सुरेख फटका दरम्यान डीप लॉंगरवरनं चेंडूची फेक केली त्यावरती सिंगल. डॉक्टर प्रवीण निरवणे गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. दुसरं षटक घेऊन दरम्यान पहिलं षटक बघितलं आपण डॉक्टर अजित लांडे यांचं अत्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस सुंदर गोलंदाजी डॉक्टर प्रवीण निरवणे यांची दरम्यान बीट केले फलंदाजाला. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळेल. याच बरोबर बाहेर चिकट घेणारा चेंडू पाहतोय क्षेत्ररक्षक डीप थर्ड मॅनच्या दिशेने धावतोय आणि दरम्यानच्या 2 धावा तिथे पूर्ण तिसरीचा प्रयत्न आणि 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल टीम WD लिजेंड्स. डॉक्टर प्रवीण निरवणे सुंदर गोलंदाजी दरम्यान डॉट स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळेल निर्धाव.
यावेळेस मात्र बिग हिट, वन बाउन्स चेंडू सरळ जाईल डीप लॉंग ऑफ सीमा पार, खणखणीत फटका, 4 रन चौकार. डॉक्टर अनिकेत यांच्या बॅटमधून पाहतो आपण शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. दरम्यान पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. डॉक्टर अजित लांडे गोलंदाजी मार्क वरती, डीप लॉंग ऑन सीमा रेषेवरती झेल टिपलाय. तिसरा फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. फायटर ऑफ द मॅच डॉक्टर अक्षय कोलते, पुरंदर चॅम्पियन्स. चला आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. स्पंदनचे अध्यक्ष डॉक्टर सुयोग डमडर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देऊयात. डॉक्टर अक्षय कोलते, फायटर ऑफ द मॅच. त्याचबरोबर फायटर ऑफ द मॅच डॉक्टर निरंजन रेवाडकर, डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच डॉक्टर सागर वाबळे सर यांना देखील सन्मानित केलं जाते. पहा, मॅन ऑफ द मॅचचा सन्मान किताब देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल अचिव्हर प्लेयर्स. डॉक्टर सागर वाबळे यांना सन्मानित केलं जाते. पहा, मॅन ऑफ द मॅचचा सन्मान दिला जातोय. याचबरोबर बिग हिट केलाय लॉंग ऑन मध्ये पुन्हा एकदा डॉक्टर अजित लांडे छागे. 4 विकेट्स घेतल्यात. पहा, आतापर्यंत कमालीची गोलंदाजी. डॉक्टर अजित लांडे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहा, याचबरोबर मात्र फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. डॉट स्वरूपाचा चेंडू निर्धाव आलाय. दरम्यान धावफलकावरती 12 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 फलंदाज बाद 12. काय कमालीचा स्पेल इथे पाहायला मिळाला डॉक्टर अजित लांडे यांचा. पहा, 2 षटका टाकलेत आणि त्यामध्ये 4 फलंदाज बाद केलेत प्रतिस्पर्धी WD लिजेंड्स टीमचे. पहा, डॉक्टर अजित पवार गोलंदाजी मार्क वरती. नो बॉल. मुख्य पंच पांडुरंग सरदेसर कळवत आहेत अवांतर स्वरूपाची धाव मिळेल. फ्री हिटची संधी असणार आहे आणि पाहायचं इथे दरम्यान फ्री हिट बॉलचा कशा प्रकारे समाचार घेतला जाणार आहे. सुरेख सुरेख फटका. दरम्यान फ्री हिट बॉल वरती आलाय. खणखणीत चौकार, 4 धावा. मोबदल्यामध्ये
WDA लेजंड्स याच वेळेस मात्र काहीसा स्वेर मारा, व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव इथे मिळेल. डॉक्टर अजित पवार गोलंदाजी मार्कवरती. पाठीमागच्या सामन्यामध्ये बघितलं आपण अत्यंत सुंदर फलंदाजी डॉक्टर अविनाश गावडे यांच्या बरोबरीने आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली. यावेळेस तेज तर्राट अगदीच पॅडवरती येऊन आदळलेला चेंडू पाहतो आपण. कुठल्या प्रकारची धाव इथे मिळणार नाही. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा तेज तराट अशा प्रकारचा चेंडू पा दरम्यान काहीसा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय वेगवान गोलंदाजी एका बाजूनं आणि अचूक टप्पा डॉक्टर अजित पवार यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र काहीसा दिशा भरकटलेला चेंडू पा अवांतर स्वरूपाची धाव तिथे मिळणार आहे. एक्स्ट्राज वाईडच्या सहाय्यानं अतिरिक्त एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 19 धावा. WDA चला खेळाडूंना विनंती, चला सामना सुरू करायचा आहे. बाकीचे खेळाडू प्लीज, सामना सुरू आहे. बाकीचे इतर टीमचे खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत विनंती करतो आपण चला बाहेर, मैदानाच्या बाहेर आपण सामना सुरू करतोय पुन्हा. खरं तर गेल्या काही वर्षांपासून आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी हे मैदान जे उपलब्ध केले, ज्यांच्या माध्यमातून आपल्या शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये ज्यांनी हे मैदान उपलब्ध केलं, खरं तर मोठी आर्थिक गुंतवणूक करून आणि निश्चितच आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशानं युवा उद्योजक आणि एक यशस्वी उद्योजक, खरं तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सोमनाथजी दरेकर साहेबांच्या माध्यमातून हे मैदान या ठिकाणी पाहतो आपण बनवलं गेलं. त्यांच्या माध्यमातून या मैदानाची उभारणी होत असताना आणि अल्पावधीमध्येच या मैदानाची प्रचंड ख्याती, प्रचंड मोठी लोकप्रियता आपल्याला पाहायला मिळाली. अगदी MCAच्या मॅचेस देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाल्या. अशा प्रकारे एका वेगळ्या उंचीवरती गेलेलं खरं तर हे मैदान आणि खरं तर अनेक चला सामना सुरू होईल पुन्हा. विनंती बाकीच्या प्रेक्षकांना आपण मैदान मोकळं करा. समोर काही खेळाडू दिसत आहेत मला, आपल्याला विनंती करतो आपण चला
याचबरोबर सिंगल मिळेल पा. यावेळेस डीप लॉंगॉनचा खेळाडू पाहतो आपण चेंडूला गॅदर करेल आणि याच दरम्यान सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावपलकामध्ये वाढ होत असताना WD लिजेंड्स एका सिंगलच्या सहाय्याने धावपलक पुढे पोहोचेल. 21 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 फलंदाज बाद असताना डॉक्टर प्रवीण निरवणे गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. 5व्या क्रमांकाचं षटक इथे पाहायला मिळेल. थोडंसं दिव्यगतीने टाकलेला चेंडू दरम्यान त्यावरती सिंगल डबलच्या सहाय्याने पाहतो आपण धावपलक पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी होताना. WD लिजेंड्स 22 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस बॅकफुटवरून जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शपल होऊन खेळण्याचा देखील प्रयत्न इथे पाहायला मिळाला. परंतु चांगली गोलंदाजी डॉक्टर प्रवीण निरोणे यांची पहा. दरम्यानच्या 5व्या षटकाचं जी सुरुवात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केवळ सिंगल आतापर्यंत आली. डॉक्टर चेतन कोलते आणि डॉक्टर वाणी एका बाजूनं जे फलंदाजी करत आहेत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवरती इथं बघायला मिळेल. दरम्यान स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मध्ये चेंडूला जे गॅदर केलं जाते बा त्यावरती सिंगल एका धावेच्या सहाय्याने धावपलकामध्ये वाढ होत असताना WD लिजेंड्स 23 धावा. सुंदर सुंदर गोलंदाजी डॉक्टर प्रवीण. दरम्यान इथे बांधून ठेवले, जखडून ठेवले फलंदाजाला. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. एका बाजूनं प्रतिस्पर्धी संघासमोर एक मोठा धावपलक निश्चितच उभं करणं अपेक्षित आहे. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारची सुरुवात KRDD या संघाने केलेली आपण पाहतोय क्षेत्ररक्षण गोलंदाजीमध्ये. यावेळेस स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र पूर्णपणे फलंदाजाला इथं बीट केले गेले पहा. आणि याच दरम्यान डॉट बॉल इथं पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, धावपलक स्थिर असेल ते म्हणजे 23 धावा. दरम्यानच्या 5वं षटक आणि अंतिम चेंडू पाहतो आपण या षटकामधील बाकी असताना डॉक्टर प्रवीण निरवणे. दरम्यान पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आणि मला वाटतं फलंदाज स्वतःहून तिथे मैदान सोडतोय. रिटायर्ड आउट होताना आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती डॉक्टर अविनाश गावडे. यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये 2 टप्प्यावरती चेंडू गॅदर केला जाईल. दरम्यान एका धावेच्या सहाय्याने धावपलकामध्ये वाढ होत असताना WD लिजेंड्स यावेळेस चेंडूंचा आकाशामध्ये क्षेत्ररक्षण, डाऊन द बॉल, टेकन, इझी कॅच. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. सनग्लो प्रॉपर्टीज यांची बळीची टाळी.
अविनाश गावडे. प्रदीर्घ काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू प्रोफेशनल खर तर वैद्यकीय सेवा देत असताना अनेक काळापासून आपण पाहतोय निश्चितच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य करणारा शिरूर तालुक्यातील हा एक लिजंड खेळाडू डॉक्टर अविनाश. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती आपण त्यांना पाहतोय. सत्तावीस धावा WD लिजेंड्स टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. डॉक्टर चेतन यावेळेस दरम्यान स्ट्राईक एंडला असताना यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल मिळेल. एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ होत असताना WD लिजेंड्स 28 रन लॉस ऑफ 5 विकेट. यावेळेस मिड विकेटला सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण केवळ सिंगल एका धावेच्या साह्यानं पाहतो आपण धावफलकामध्ये वाढ होईल. षटक संपलं. 6व्या क्रमांकाचं पा 6 षटकानंतर धावफलकामध्ये 30 धावा 5 फलंदाज बाद असताना WD लेजंड्स शेवटचा आणि अंतिम षटक मैदानामध्ये बाकी असेल पा आणि पाहायचं शेवटच्या षटकामध्ये WD लेजंड्स कुठपर्यंत मजल मारतायत. व्हाईट बॉल 1 तर स्वरूपाची धाव इथे मिळेल. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे 31 धावा गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी डॉक्टर महेश. यावेळेस सोडून दिला चेंडू. खरं तर फलंदाज स्ट्राईक एंडला पाहतो आपण डॉक्टर चेतन कोलते. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये दरम्यानचा डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळेल. प्रथमतःच आपण पाहतो या मैदानावरती म्हणजे मैदानाच्या निर्मितीनंतरच डे नाईट होणारी स्पंदन प्रीमियर लीग स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वातली ही स्पर्धा. यावेळेस सुरेख फटका आणि याच बरोबर चेंडू सरळ जाईल सीमा पार. डॉक्टर चेतनच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. फटका साधवादार हा गेला बुलंदी षटकार. सीमा रे यावेळेस पुन्हा एकदा ओ काय कमालीचा एफर्ट्स डॉक्टर अविनाश यांचा इथे बघायला मिळेल. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा तर नक्कीच वाचवल्यात पा. माफ करा 1 धाव तिथे पळून पूर्ण केली. 3 धावा वाचवल्यात. कमालीचे क्षेत्ररक्षण दरम्यान 42 धावा धावफलकावरती आहेत. याच बरोबर डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहतो आपण डॉक्टर महेश यांचा आणि याचबरोबर 7व्या क्रमांकाचा अर्थात इनिंग संपली. धावफलकावरती बनवल्या गेल्यात
7 षटकानंतर 42 बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण असेल 42 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. चला WDA लेजंड्स आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानामध्ये चला. वरती तर पहिलं षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचं टीम WDA लेजंड्स डॉक्टर अभिजित. 42 चेंडू आणि 43 अशा प्रकारचं समीकरण समोर असेल. पाहायचे कशा प्रकारे या धावा इथं वाचवल्या जातील. तर एका बाजूला एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ फलंदाजी फळे असलेला KRDD कशा प्रकारे अगदी किती षटकांमध्ये धावांचा पाठलाग करणं या ठिकाणी करणार आहे हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे. याच दरम्यान पहिला चेंडू पाहतो आपण कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता अजित पवार यांचा, परंतु चेंडू बॅटवरती पुरता मिडल होऊ शकला नाही. दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धाब्याच्या साहाय्यानं धावफलकाची सुरुवात. आडव्या बॅटनं यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता डॉक्टर राजेंद्र गददे यांचा पहा. दरम्यान डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळेल. डॉक्टर अजय गिरी दरम्यान यावेळेस सुंदर फटका मिड विकेटला.
डॉक्टर राजेंद्र गदादे यांच्या बॅटमधून चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार येतोय. डॉक्टर अभिजित गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. चौकार आलाय डॉक्टर राजेंद्र गदादे यांच्या बॅटमधून. धपलक्यावरती 5 धावा. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू सरळ डीप पॉइंट सीमा पार. बॅक टू बॅक डॉक्टर राजेंद्र गदादे यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत चौकार. सलगचे 2 चौकार डॉक्टर गदादे यांच्या बॅटमधनं आणि याचबरोबर धावफलकामध्ये 9 धावा. यावेळेस उंच आकाशामध्ये गेलेला क्षेत्ररक्षक असेल खाली पा आणि दरम्यान झेल तिथे टिपला गेलाय. पहिला फलंदाज बाद. पहिला विकेट डॉक्टर राजेंद्र गदादे पाहतो आपण. थोडस शफल होऊन लॉंग लेग फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये आपण जर बघितलं पुरेपूर मिळेल होऊ शकला नाही बॅटवरती आणि लांबी मिळू शकली नाही. उंची मिळाली आणि त्यावरती सलगचे 2 चौकार खेळत मात्र त्यांना बाद व्हावं लागते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर अविनाश गावडे. दरम्यान स्ट्राईक हँडला फुल टॉस चेंडूचा समाचार. हो 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 काय कमालीचा एफर्ट्स पा. बेहतरीन एफर्ट्स लाजवाब. जितनी भी सराहना की जाए इस खिलाड़ी की उतनी कम है. आणि तिसऱ्या पंचांकडे निश्चितपणे आपण येतोय. निश्चितच आपण पाहतोय चांगलं एक एफर्ट्स बघायला मिळाला परंतु कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला इथं पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे जी पाहतो आपण इथे मागणी केलेली आहे. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एका बाजूनं बीमर नो बॉल इथे पंच घोषित करतायत. आणि काय कमालीचा एफर्ट्स पा. लाजवाब बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पे निश्चित रूप से WDH लीजेंड्स क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. परंतु बीमर होता आणि त्यावरती फ्री हिटची संधी असेल डॉक्टर अजित पवार यांच्याकडे. धावफलकावरती जाऊयात आपण. 11 धावा. फ्री हिट बॉल आणि फ्री हिट बॉलचा खरपूस समाचार. आणि चांगला झेल पाहतो. मला वाटतं तो क्षेत्ररक्षक तिथे असावा आणि अगदी डीप स्क्वेअर लेग मधून मिड विकेटच्या दिशेने धावत जाऊन झेल त्यानं कॅरी केलाय. परंतु फ्री हिट बॉल त्यावरती सिंगल मिळाली डॉक्टर अजित यांना. याचबरोबर षटक संपलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये KRDD संघानं बनवल्यात 12 धावा. एक फलंदाज बाद असताना 36 चेंडू आणि 31 धावा. याच बरोबर डॉक्टर अजित यांचा क्रायटिकल फटका. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार फ्लाइट एंड षटकार. जिसकी बाजू में है दम वह है बाजीराव सिंघम. इनकी बाजू में नहीं लेकिन इनकी रिस्ट में इनकी कलाइयों में बहुत ताकत है और एक बहुत कड़ा प्रहार यहां पे देखने को मिला. फिर एक बार मिला मौका तो जड़ा चौका. गैप में गेंद बंडलांग के बाहर 4 रन के लिए.
सलगचा दुसरा पाहतो आपण षटकारापाठोपाठचा चौकार डॉक्टर अजित यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. धावफलकावरती जाऊया आपण. 22 बनवल्या गेल्यात. समीकरण असेल आता 34 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. इस बार पटकी हुई गेंद लेकिन टिप्पा गिरने के बाद बाहर जाती हुई. यहाँ पे हमारे मुख्य अंपायर पाटा सरोदे सर बताते हुए वाइड गेंद अतिरिक्त एक रन मिलेगा. इस एक रन के साथ देखिए स्कोर में इजाफा होता हुआ KRDD वॉरियर्स 23 रन. इस बार बैकफुट पे चले गए. परफेक्ट मिडल किया. स्क्वायर लेग के ऊपर से खेला. इस बार डॉक्टर अजित पवार इनके बल्ले से निकला. ये लंबा कड़ा 6 रन षटकार. उनतीस रन ऑन स्कोर बोर्ड. जीतने के लिए 33 गेंदे और 14 रन की जरूरत KRDD वॉरियर्स. गेंदबाज डॉक्टर नितिन पवार. 2 छक्के और 1 चौवा. इस ओहो इस बार आगे निश्चित रूप से देखा जाए तो काफी उछाल थी गेंद को. नो बॉल. अंपायर्स का डिसीजन. इसके बाद एक रन भी देखिए पूरा कर चुके बल्लेबाज. फ्री रहेगी और इस फ्री हिट के ऊपर देखना पड़ेगा डॉक्टर अविनाश गावड़े किस प्रकार की बल्लेबाजी करते. 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर. ओहो इस बार फुल टॉस गेंद थी लेकिन चूके और फ्री हिट बॉल. फुल टॉस गेंद थी सीधी विकेटों पे जाके गिरी. इस बार अपने फॉलो थ्रू में गेंदबाज डॉक्टर नितिन दूसरा ओवर मैदान के अंदर चल रहा है. 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके और जीतने के लिए अगर देखा जाए तो 31 गेंदों में 12 रनों की जरूरत. इस बार रिवर्स खेलने का प्रयास था लेकिन नाकामयाब. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा 30 चेंडूमध्ये अजून 12 बनवायच्यात. डॉक्टर राहुल दिबेकर गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 घेऊन तर समोर डॉक्टर अजित पवार. यावेळेस सुंदर प्रकारचं पाहतो आपण तिथे झेल कॅरी केलाय आणि दरम्यान डॉक्टर अजित पवार यांच्या रूपाने दुसरा फलंदाज इथे KRDD वॉरियर्स संघाचा पॅव्हिलियन मध्ये. न्यू बॅटर डॉक्टर प्रवीण नेरवणे मैदानामध्ये. विजयासाठी पाहतो आपण 12 धाब्यांची गरज KRDD वॉरियर्स संघासाठी. 29 चेंडूमध्ये 12. अगदी सहज आणि सोप्या प्रकारचा पाहतो आपण लक्ष समोर असणार आहे. यावेळेस डॉक्टर प्रवीण पाहतो आपण स्ट्राईक एंडला. दरम्यान सुरेख चेंडू पाहायला मिळेल. डॉक्टर राहुल देवेकर यांचा डॉट निर्धाव स्वरूपाचा आलाय.
खड़े खड़े खेलने का प्रयास था इस बार, कोई कदमों का इस्तेमाल नहीं किया डॉक्टर प्रवीण। इस बार काफी दूर थी गेंद, और जाना चाहते थे वहां तक लेकिन नहीं पहुंच पाए। एक्स्ट्रा रन मिलेगा यहाँ पे, अवांतर स्वरूपाची धाव तिथे मिळेल, अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल। 32 धावा, अजून 11 धाव्यांची गरज। आणि याच बरोबर चेंडू जाईल सरळ डीप थर्ड मॅन, सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा। 36 धावा धावफलकावरती आणि केवळ आता 7 धाव्यांची गरज। KRDD वॉरियर्स, कारेगाव रांजणगाव डोकसांगवी डॉक्टर्स असोसिएशन या संघाला आपण पाहतो विजयासाठी। या अगोदरच्या सामन्यामध्ये बघितलं आपण शेवटच्या षटकापर्यंत गेलेला एक रोमांचक सामना, त्यामध्ये विजय संपादन केला। याच बरोबरचा चेंडू जाईल सरळ डिफाईन्ड सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा। आणि याच बरोबर चौकारण विजयाच्या समीप, विजयाच्या जवळ येऊन ठेपलेला KRDD वॉरियर्स, केवळ 3 धाव्यांची गरज। यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज डॉक्टर प्रवीण निरवणे बॅक टू पॅव्हिलियन। डॉक्टर अशोक याच बरोबर डॉक्टर अशोक धायगुडे पाहतो आपण पहिल्या चेंडूचा सामना करत होते, कॉटन बॉलचा शिकार ठरत आहेत आणि दरम्यान षटक देखील संपेल। तीन षटकांचा खेळ संपलाय, 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि केवळ 3 धाव्यांची गरज विजयासाठी KRDD वॉरियर्स टीमला। याच बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमा पार, विजयी षटकार डॉक्टर अविनाश गावडे यांच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला। कॉंग्रॅच्युलेशन्स टीम KRDD वॉरियर्स आणि त्याचबरोबर टीम WD लिजेंड्स, आपलंही मनापासून धन्यवाद। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय डॉक्टर अजित लांडे। कमालीची गोलंदाजी पाहिलं आपण, 4 विकेट्स त्यांच्या नावावरती। या सामन्याचे सामनावीर ते ठरतायत।